श्याम नावाचा एक गरीब पण हुशार मुलगा होता. तो आपल्या आईसोबत एका लहानशा गावात राहत होता. श्यामची आई फार कष्टाळू, प्रेमळ आणि प्रामाणिक होती. तिने श्यामला नेहमी एकच शिकवण दिली होती, नेहमी सत्य बोल, प्रामाणिक राहा आणि कष्टाला घाबरू नकोस. श्याम शाळेत खूप चांगला होता, पण त्याच्याकडे पैसे कमी होते. एकदा शाळेत श्यामकडे वही नव्हती. मित्राने त्याला दुसऱ्याची वही उचलायला सांगितले, पण श्यामच्या आईची शिकवण आठवून श्यामने नकार दिला. त्याने शिक्षकांना खरं सांगितलं आणि शिक्षक श्यामच्या प्रामाणिकपणाने खूप खुश झाले. त्यांनी श्यामला वही दिली आणि संपूर्ण वर्गासमोर त्याचं कौतुक केलं. त्या दिवशी श्यामला समजलं की आईची शिकवण आयुष्यात किती महत्त्वाची असते. श्यामची आई त्याला केवळ शब्दांनी नाही तर स्वतःच्या वागणुकीतून संस्कार देत होती. म्हणूनच श्याम मोठा झाल्यावर एक चांगला, सच्चा आणि आदर्श माणूस बनला. ही छोटीशी श्यामच्या आईची कथा तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि ही स्टोरी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मी आभार.